So, hello student, how are you? Today in this topic we are going to study about techniques to avoid spelling mistake. तर पहा बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्निक्स टू अवॉइड स्पेलिंग मिस्टेक टाळण्यासाठी कोणकोणती टेक्निक्स आहेत त्याचा वापर कसा करायचा आहे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये अभ्यास. तर पहा इंग्लिश इज नॉट अ फोनेटिक लँग्वेज, सो देअर आर मेनी chances of making spelling mistakes. A proper communication cannot take place without incorrect spelling. A proper communication cannot take place without incorrect spelling. The correct spelling depends upon the cultivation of the correct visual memory and the correct writing practice. By using the following techniques, spelling mistake can be avoided. First, look, say and write method. आता पहा, इंग्लिश इज नॉट अ फोनेटिक लँग्वेज. इंग्रजी ही एक पूर्णतः फोनेटिक लँग्वेज नाही. तशी तर आपण आहे म्हणतो, परंतु फोनेटिक का नाही? कारण की काही काही उच्चार याच्यामध्ये उच्चारासाठी म्हणजे सिम्बॉल्स नाहीत आपल्याकडे, म्हणून असं म्हटलेलं आहे. इंग्लिश इज नॉट अ फोनेटिक लँग्वेज, सो देअर आर मेनी चान्सेस ऑफ मेकिंग स्पेलिंग मिस्टेक. त्यामुळे काय होतात, बऱ्याच चुका होताना दिसतात. पण आता आपण मुलांना बाराखडीवरून स्पेलिंग तयार करण्यास शिकवत असतो पहिली दुसरीमध्ये, आणि नंतर मग कधी कधी काही शब्द असे येतात की मुलं त्यानी रूलनुसार बरोबर स्पेलिंग बनवतात, पण इंग्लिशमध्ये ते स्पेलिंग चुकलेलं असते. उदाहरण घेता येईल, फॉर एक्झाम्पल कम, तर ते KOME करतील, कारण जेव्हा आपण कैलाचं स्पेलिंग लिहितो तर के लिहितो, परंतु क चा उच्चार त्याच्यासाठी तिथे COME पाहिजे इंग्लिशमध्ये. तर असं आहे की बरेच वेळा कुठे के वापरला जातो सेम साऊंडसाठी, कुठे सी वापरला जातो. तर हे हळूहळू त्यांना भाषेचा अभ्यास केल्यानंतर कळते. तर हे स्पेलिंग मिस्टेक का होतात? कारण की बिकॉज ऑफ इंग्लिश इज नॉट अ फोनेटिक लँग्वेज, कारण प्रत्येक साऊंडसाठी आपल्याकडे सिम्बॉल इंग्लिशमध्ये नाही आहेत. त्यामुळे प्रॉपर कम्युनिकेशन कॅनॉट टेक प्लेस विदाउट इनकरेक्ट स्पेलिंग. आणि जर इनकरेक्ट स्पेलिंग आपल्या कम्युनिकेशनमध्ये, लिहिण्यामध्ये, रिटर्न कम्युनिकेशनमध्ये आलं तर त्यामुळे प्रॉपर कम्युनिकेशन होत नाही. तर पहा, द करेक्ट स्पेलिंग डिपेंड्स अपॉन द कल्टिवेशन ऑफ द करेक्ट व्हिज्युअल मेमरी अँड द करेक्ट रायटिंग प्रॅक्टिस. द करेक्ट स्पेलिंग डिपेंड्स अपॉन, आता अचूक स्पेलिंग हे कशावर असते तर कल्टिवेशन ऑफ करेक्ट व्हिज्युअल मेमरी. आपली जी व्हिज्युअल मेमरी आहे म्हणजे आपण जे डोळ्याने पाहतो आणि लक्षात ठेवतो त्याला व्हिज्युअल मेमरी, अँड द करेक्ट प्रॅक्टिस आणि रायटिंग प्रॅक्टिस. जेव्हा आपण रायटिंग प्रॅक्टिस भरपूर करतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला सहजतेने लक्षात येतात. By using the following techniques of spelling, mistake can be avoided. खालील टेक्निक्स वापरून, तंत्र वापरून आपण ह्या ज्या स्पेलिंग मिस्टेक आहेत ज्या कॉमनली होतात ते आपण टाळू शकतो. तर पहा, सर्वात पहिले आधी आहे लुक से अँड राईट मेथड. आता पहा, द टीचर शुड राईट द वर्ड ऑन द ब्लॅकबोर्ड अँड आस्क द pupil to see it. He or she should say the word with its spelling. Then the pupils would say the word and copy it in their notebooks. तर पहा, लुक, से अँड राईट या नावावरूनच कळते आपल्याला. लुक पाहणे, पाहून ते म्हणणे म्हणजे वाचणे, अँड राईट आणि लिहिणे. तर ही पद्धती. द टीचर शुड राईट द वर्ड ऑन द ब्लॅकबोर्ड. टीचरने आधी शब्द फळ्यावर लिहायचा. अँड आस्क द पीपल टू सी इट. विद्यार्थ्याला तो पाहण्यासाठी सांगायचा. He or she should say the word with its spelling. नंतर त्याने स्पेलिंग सहित तो शब्द त्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थ्याने वाचायचा. Then the pupils would say the word and copy it in their notebook. नंतर तो शब्द वाचून म्हणून आपल्या नोटबुक वहीमध्ये लिहायचा आहे. आता पहा, सेकंड आहे. आता सेकंड टेक्निक्स काय? ओरल स्पेलिंग ड्रिल. आता ड्रिल म्हणजे सराव. ओरल स्पेलिंगचा सराव करायचा. ओरल म्हणजे तोंडी. द टीचर शुड प्रेझेंट अ लिस्ट ऑफ द वर्ड्स विच हॅव व्हेरी स्मॉल डिफरन्स इन दिअर स्पेलिंग ऑन द ब्लॅकबोर्ड. म्हणजे शिक्षकांनी काय करायचं की थोडासा फरक असलेले पण सेम साऊंडचे उच्चाराचे शब्द घ्यायचे. फॉर एक्झाम्पल एक्सेप्ट, ॲक्सेप्ट, एक्सपेक्ट, अशा प्रकारचे. थोडासा उच्चार सारखा वाटतो परंतु स्पेलिंग वेगळे, अर्थ वेगळा आहे, शब्द सुद्धा वेगळा आहे. Accept, accept, expect. The teacher should give practice by taking drilling. अशा प्रकारे मुलांना
आपण सराव देऊ शकतो. देन ही ऑर शी शुड टेल द क्लास टू राईट दोज वर्ड्स इन देअर नोटबुक. नंतर शिक्षकाने किंवा शिक्षिकेने तो शब्द त्यांना त्यांच्या कॉपीमध्ये लिहिण्यास सांगायचे असे शब्द. यानंतर आहे थर्ड, फाइंडिंग आउट मिसिंग लेटर. म्हणजे वगळलेलं किंवा गाळलेलं सुटलेला एक लेटर अक्षर ओळखा स्पेलिंगमध्ये. द टीचर शुड राईट द वर्ड विथ सर्टन लेटर मिसिंग इन देम. ही ऑर शी शुड आस्क द स्टुडंट टू फाइंड आउट द मिसिंग लेटर अँड रीराईट दोज वर्ड्स. तर त्यांना परिचित असलेले शब्द लिहून त्याच्यामधला एखादा शब्द गाळून तो रिकामी जागी त्यांना भरायला लावणे. याला म्हणतात फाइंडिंग आउट मिसिंग लेटर टेक्निक. यानंतर पहा स्पेलिंग गेम्स. यानंतर इथे स्पेलिंग गेम्स आपण मुलांचे घेऊ शकतो. स्पेलिंगचे खेळ विद्यार्थ्यांसोबत. देअर आर सम स्पेलिंग गेम दोज कॅन बी अप्लाइड. फॉर एक्झाम्पल काही एक्झाम्पल आहेत इथं गेमचे की ज्याद्वारे आपण स्पेलिंग गेम घेऊन विद्यार्थ्यांचे स्पेलिंग करेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल वर्ड बिल्डिंग. आता पहा शब्द तयार करणे. द टीचर गिव्स अ वर्ड अँड आस्क द स्टुडंट टू मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल बाय युझिंग द लेटर कन्स्टिट्युटिंग दॅट वर्ड. म्हणजे एका शब्दापासून अनेक शब्द, किती प्रकारचे वेगवेगळे शब्द ते तयार करू शकतात हे मुलांना सांगणे. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल पहा प्लेग्राऊंड. ग्राउंड याच्यापासून ग्राउंड पण होतो, प्ले होतो, ग्रँड होतो, यू होतो, ले होतो, पाऊंड होतो, राऊंड, ग्रुप, नो, गो. म्हणजे एकाच शब्दातून ते शब्दाचे वेगवेगळे स्पेलिंग मागे पुढे करून आपण अनेक शब्द एका शब्दापासून बनवू शकतो, तयार करू शकतो. हे त्यांना वर्ड बिल्डिंगद्वारे आपण या टेक्निकद्वारे त्यांची व्होकॅब्युलरी वाढू शकतो. यानंतर आहे वर्ड कंप्लिशन. आता पहा शब्द पूर्ण करणे. द टीचर पुट्स अ लेटर बिफोर द क्लास अँड टेल द क्लास टू मेक ॲज मेनी वर्ड्स युझिंग दॅट लेटर. म्हणजे एखादा शब्द विद्यार्थ्यांसमोर ठेवायचा आणि त्याच्यापासून ॲज मेनी ॲज जेवढे ते करू शकतात तेवढे शब्द तयार करणे. ट्रान्स्क्रिप्शन. आता पहा ट्रान्स्क्रिप्शन. द टीचर टेल्स द क्लास टू ट्रान्स्क्रिप्ट द वर्ड्स रिटन ऑन द ब्लॅकबोर्ड फॉर 5 to 7 times. म्हणजे त्यांना फळ्यावर एखादा शब्द, द टीचर टेल्स द क्लास टू ट्रान्स्क्रिप्ट द वर्ड्स रिटन ऑन द ब्लॅकबोर्ड ऑफ 5 to 7 times. त्यांना तो देऊन त्याच प्रकारचे वेगवेगळे शब्द त्यांना लिहिण्यास सांगणे किंवा तो शब्द 5-7 वेळा वेगवेगळ्या प्रकारे लिहिण्यास सांगणे. यानंतर आहे स्पेलिंग इज कॉट रॅदर दॅन टॉट. असं म्हणतात की स्पेलिंग इज कॉट रॅदर दॅन टॉट. स्पेलिंग हे शिकवल्यापेक्षा ते पकडल्या जाते. इट इज सेड द स्पेलिंग इज कॉट रॅदर दॅन टॉट्स. असं म्हणतात की स्पेलिंग शिकवल्यापेक्षा ते पकडावं लागते. टेल द प्युपिल्स टू रीड द टेक्स्ट मेनी टाइम्स बाय विच देअर व्हिज्युअल मेमरी विल इन्क्रीज अँड दे विल रिमेंबर द स्पेलिंग ऑफ द न्यू वर्ड्स. म्हणजे जास्तीत जास्त वाचन घ्यावं मुलांचं, त्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांच्या व्हिज्युअल मेमरीमध्ये ते शब्द फिट होतील किंवा स्मरणात राहतील आणि त्यामुळे त्यांची जे नवीन स्पेलिंगची त्यांना ओळख होईल. यानंतर आहे डिक्टेशन. डिक्टेशन इज ऑल्सो अ गुड एक्सरसाइज फॉर स्पेलिंग. डिक्टेशन सुद्धा एक हे अनुश्रुत लेखन म्हणतो. डिक्टेशन म्हणजे काय की शिक्षकाने सांगायचं, मुलांनी लिहून घ्यायचं. सांगितलेलं म्हणजे बोललेलं लिहून घेणे, ऐकलेलं लिहून घेणे. तर हे सुद्धा आहे. याच्यामुळे सुद्धा स्पेलिंग सुधारणा होते याच्यामध्ये. डिक्शनरी. त्यानंतर आहे डिक्शनरी. द टीचर should insist all the students to have their own dictionary. The pupils will refer the dictionary. त्यांना डिक्शनरी रेफर करण्यास शिकवणे. शब्दकोश, स्वतःची डिक्शनरी असावी यासाठी शिक्षकाने आग्रह करावा, त्यांना सांगावं. स्पेलिंग बुक. त्यानंतर आहे स्पेलिंग बुक. टेल द क्लास टू मेक अ डिक्शनरी. द वर्ड्स विच आर इंट्रोड्यूस्ड बाय द टीचर as well as the words which are there in the textbook will be included in the dictionary alphabetically. ज्याप्रमाणे आपण डिक्शनरी शब्द पाहतो अल्फाबेटिकली अरेंज केलेले असतात, त्याप्रमाणे मुलांना त्यांचं स्वतःचं एक स्पेलिंग बुक तयार करायला आपण लावू शकतो. अशा उपक्रमाद्वारे त्यांना जास्तीत जास्त त्यांची स्पेलिंग मिस्टेक आपण करेक्ट करू शकतो. तर ह्या सर्व टेक्निक्स आहे. यानंतरचा पॉईंट आहे इश्यूज इन द लँग्वेज कॉम्पिटेन्सी. म्हणजे पहा आता इश्यूज इन द लँग्वेज कॉम्पिटेन्सी म्हणजे भाषिक क्षमतेमध्ये आता कोणकोणते अजून मुद्दे पॉईंट येतात ते आपण बघू. तर पहा इश्यूज in the language competency. For achieving language competency the following factors are very important. म्हणजे कोणती भाषिक क्षमता प्राप्त करण्यासाठी खालील घटक महत्त्वाचे ठरतात. पहिलं फर्स्ट आहे व्होकॅब्युलरी प्रोफिशियन्सी. इफ वी acquire a rich vocabulary we can increase our language competency. जर आपण जास्तीत जास्त आपली व्होकॅब्युलरी समृद्ध केली, शब्दसाठा, तर आपली भाषिक क्षमता नक्कीच वाढलेली असते. वी मस्ट बी इन अ पोझिशन to use the exact
वर्ड इन द एक्झॅक्ट प्लेस, म्हणजे योग्य ठिकाणी योग्य शब्द आपण वापरला पाहिजे. टू रिमेंबर द डेफिनेट वर्ड व्हाईल रायटिंग रिक्वायर्स अ डीप स्टडी. डेफिनेट निश्चित शब्द वापरण्यासाठी रायटिंगमध्ये आपल्याला आपला खूप डीप स्टडी किंवा वाचन अभ्यास असावा लागतो. देअर इज सम वर्ड्स विच वी थिंक आर सिमिलर. काही काही शब्द आपल्याला सारखे वाटतात पण ते नसतात. बट एव्हरी वर्ड इज हॅव डिफरंट शेड्स ऑफ मिनिंग. त्यातल्या त्यात इंग्लिशमध्ये एकाच शब्दाचे डिफरंट शेड्स ऑफ मिनिंग, वेगवेगळे शेड्स म्हणजे वेगवेगळे त्याचे याच्यानुसार भाव असतात शब्दांचे, ते आपल्याला वाचनाने सहज अवगत होतात. सेकंड, कल्चरल अँड लिंग्विस्टिक कॉम्पिटन्सी. आता पहा, भाषिक क्षमतेमध्ये अजून काय आपल्याला आवश्यक आहे? कल्चरल अँड लिंग्विस्टिक कॉम्पिटन्सी म्हणजे सांस्कृतिक आणि भाषिक. लिंग्विस्टिक म्हणजे भाषिक क्षमता माहीत असणं गरजेचं आहे. पहा, इंग्लिश पीपल हॅव देअर ओन कल्चर. म्हणजे पहा, इंग्रजी लोकांचं एक वेगळं कल्चर आहे, आपल्या कल्चरपेक्षा वेगळं संस्कृती. त्यानुसार आपल्याला त्याचं सुद्धा नॉलेज असणं आवश्यक आहे. तेव्हाच आपण तो शब्द किंवा ती भाषा कोणत्या संदर्भात बोलली हे आपल्याला कळू शकते. देअर कस्टम, ट्रॅडिशन, वेज ऑफ रिक्रिएशन आर डिफरंट. त्यांचे परंपरा, त्यांचे कस्टम, चालीरीती, ट्रॅडिशन परंपरा, वेज ऑफ रिक्रिएशन, त्यांचे एन्जॉय म्हणजे आनंद साजरे करण्याचे मार्ग हे वेगळे आहेत. इफ वी वॉन्ट टू लर्न द लँग्वेज कॉम्पिटन्सी इंग्लिश वी हॅव टू अंडरस्टँड दॅट. आपल्याला जर इंग्रजी भाषेवर क्षमता मिळवायची असेल तर ते आपल्याला अवगत करणं गरजेचं आहे. बिकॉज विदाऊट दॅट वी विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड देअर लिटरेचर. कारण त्याशिवाय आपण त्यांचं साहित्य आपल्याला कळणार नाही. तर हे ते कल्चरल अँड लिंग्विस्टिक कॉम्पिटन्सीमध्ये म्हणजे हे आपल्याला भाषिक क्षमतेसाठी आवश्यक आहे. त्यानंतर थर्ड आहे कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्सी. कम्युनिकेटिव्ह म्हणजे काय? संप्रेषण क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्सी मीन्स कॉम्पिटन्सी इन लिसनिंग विथ अंडरस्टँडिंग. कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्सी म्हणजे मध्ये काय येते की समजून श्रवण करणे म्हणजे लिसनिंग विथ अंडरस्टँडिंग असं म्हणता येईल. स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग अँड कन्व्हर्सेशन. त्याचबरोबर याच्यामध्ये स्पीकिंग येते, रीडिंग, रायटिंग अँड कन्व्हर्सेशन, संभाषण, ह्या सर्व कौशल्य याच्यामध्ये येतात. इफ वी अक्वायर धिस देन वी कॅन अक्वायर कॉम्पिटन्सी इन इंग्लिश लँग्वेज. जर आपण ह्या चारही गोष्टी आपल्याला जर लिसनिंग विथ अंडरस्टँडिंग करता आलं, स्पीकिंग आपण जर अवगत केलं, रीडिंग आपल्याला करता आलं, रायटिंग आणि कन्व्हर्सेशन संभाषण आपल्याला करता आलं तर आपण या भाषेच्या सर्व भाषिक क्षमता अवगत करू शकतो. यानंतर आहे फोर्थली दॅट इज ॲबिलिटी टू कन्स्ट्रक्ट लॉंगर सेंटेन्स. आपल्यामध्ये एक क्षमता असली पाहिजे लांबलचक वाक्य तयार करण्याची. इन द बिगिनिंग स्टेज ऑफ लर्निंग एनी लँग्वेज स्मॉल सेंटेन्सेस आर प्रॉपर, but afterwards when we want to acquire the language competency we must have the ability to construct longer sentences. सुरुवातीला कोणतीही भाषा शिकताना आपण छोटे छोटे सेंटेन्सचा वापर करू शकतो, पण एकदा आपल्याला जर त्या भाषेची भाषिक क्षमता पूर्णतः मिळवायची असेल तर आपल्याला मोठमोठे सेंटेन्स सुद्धा तयार करता आले पाहिजे. टू डिस्क्राईब कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आर बेटर दॅन सिम्पल वन. एखादं कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन, गुंतागुंतीची किचकट अशी माहिती आपल्याला जर शेअर करायची असेल तर त्यासारखे आपल्याला सेंटेन्स सुद्धा बनवावे लागतात. यानंतर आहे फिफ्थली ग्रॅमॅटिकल कॉम्पिटन्सी. ग्रॅमॅटिकल कॉम्पिटन्सी म्हणजे काय? व्याकरणची क्षमता. विदाउट हॅव्हिंग कॉम्पिटन्सी नॉलेज इन ग्रामर वी कॅनॉट हॅव कमांड ऑन एनी लँग्वेज. कोणत्याही भाषेची आपल्याला सर्वात आधी त्याचा जो पाया ग्रामर व्याकरण हे शिकणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल कॉम्पिटन्सी मिळवणं आवश्यक आहे. तेव्हाच आपण त्या भाषेवर पूर्णतः कमांड मिळवू शकतो. यानंतर आहे लास्टली दॅट इज डिस्कोर्स कॉम्पिटन्सी. इट मीन्स द ॲबिलिटी ऑफ ए लर्नर टू अरेंज सेंटेन्स इन अ सिक्वेन्स सो ॲज टू प्रोड्यूस कोहेरन्स रायटिंग ऑफ द लँग्वेज. आता डिस्कोर्स कॉम्पिटन्सी म्हणजे काय? इट मीन्स द ॲबिलिटी ऑफ लर्नर, की शिकणाऱ्याची अध्ययन करण्याची अशी क्षमता की ज्याला टू अरेंज सेंटेन्स इन अ सिक्वेन्स, आपल्याला जे वाक्य आहेत एका सिक्वेन्समध्ये मुद्देसूद क्रमाने मांडता आले पाहिजे आणि त्याचा सहसंबंध हा लेखनामध्ये दिसला पाहिजे. याला आपण डिस्कोर्स कॉम्पिटन्सी म्हणू. कोहेरन्स मीन्स द कॉन्टेंट
लॉजिकली सिक्वेन्स, ॲप्रोप्रिएटली ऑर्गनाइज, इझी टू फॉलो अँड अंडरस्टँड. आता कोहेरन्स म्हणजे काय, सुसंगती असली पाहिजे. म्हणजे काय की जे कॉन्टेंट आहे आपलं, म्हणजे जे काही रायटिंग मॅटर आहे, आपलं सार आहे, लेख आहे, लेखाचं आपल्याला जो काही लिखाण करायचं आहे, लेखन सामग्री म्हणून आपण त्याला कॉन्टेंट. तर कोहेरन्स मीन्स द कॉन्टेंट. या लेखन सामग्रीमध्ये ही कशी लॉजिकली सिक्वेन्स असावी, तार्किकदृष्ट्या अनुक्रमणिक म्हणजे क्रमबद्ध असावी, तार्किकदृष्ट्या अप्रिसिएटली ऑर्गनाइज, व्यवस्थित ऑर्गनाइज केलेली असावी, इझी टू फॉलो करण्यास इझी असावी आणि अंडरस्टँडेबल सुद्धा असावी. म्हणजे ती सहज आपण जे काही सामग्री लिहिलेली आहे, आपलं जे लिखाण आहे ते समजण्यास सोपे असावे. याला म्हणतात डिस्कोर्स कॉम्पिटन्सी. तर अशा प्रकारे हे 6 घटक आपल्याला कोणत्याही भाषेवर कमांड किंवा त्यामधली कॉम्पिटन्सी, भाषिक क्षमता अवगत करण्यासाठी, लँग्वेज कॉम्पिटन्सीसाठी आवश्यक असतात. तर अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ येथे समाप्त झालेला आहे. याचबरोबर आपला डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किल हा याच्यामधला हे जे पहिलं युनिट आहे हे इथं संपलेलं आहे. यानंतर आपण दुसरं युनिट बघूया, करिक्युलम सिलेबस, पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.